नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पेशकर आणि मी एक फिजिक्सचा टीचर आहे। खूप वर्षांपासून नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स शिकवतो। हे पहिलं वर्ष नाही की जिथे नीटच्या विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेले आहेत, पण हे पहिलेच वर्ष आहे जिथे एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांनी एक साथ 720 मार्क मिळवलेले आहेत आणि आतापर्यंत 600 पर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला MBBS सीट भेटायचं आणि या वर्षी ते भेटणार नाहीये। 50 ते 60 हजारांनी मुलांचे रँक वरती गेलेले आहेत। त्यामुळे नीटचा हा जो रिझल्ट आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण करतो। इथे फक्त रिझल्टचा प्रश्न नाहीये, तर इथे आहे प्रश्न विश्वासाचा। जो गरीब विद्यार्थी असतो, जो मध्यम वर्गीय विद्यार्थी असतो, त्याच्यासाठी शिक्षण हे एकमेव पर्याय असतो स्वतःचं आयुष्य सुधारण्याचा। आणि ह्या गरीब विद्यार्थ्याकडून जेव्हा त्याचा हाच पर्याय काढून घेतला जातो, तेव्हा विचार करा, ह्या मुलाचा विश्वास शिक्षण प्रणालीवर राहील का कमी होऊन जाईल। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपण म्हणतो शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हाच हक्क जेव्हा आपण त्यांच्याकडून हिरावून घेतो, तेव्हा मला सांगा, हा विद्यार्थी पुढच्या वेळेस मेहनत करण्यासाठी प्रयत्न करेल का, किंवा त्याची मेहनत करण्याची हिंमत होईल का? कारण की त्याच्या डोक्यात तर हेच फिट आहे ना की आता जर मी कितीही मेहनत केली तरी मला माझ्या स्वप्नातलं कॉलेज आहे ते भेटणं खूप अवघड आहे। माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला मी काय सांगायचं? मागच्या वर्षीपर्यंत मी सांगायचो बेटा 550 घे, तुला सीट भेटतं। त्याच्या आधी मी सांगायचो बेटा 500 घे, तुला डॉक्टर बनता येतं। या वर्षी मी म्हटलं बेटा खूप मेहनत कर, कॉम्पिटिशन वाढलेली, 600 घे, तुला मेहनत करता येते। आता मला सांगा, मी त्या विद्यार्थ्याला काय तोंडाने सांगू की पुन्हा एकदा प्रयत्न कर? तर जे सर्व हार्ड वर्किंग टीचर्स आहे, जे खूप प्रामाणिकपणे मेहनत करतात, जे आईवडील स्वतःची परिस्थिती कशीही असली तरी मुलांना शिकवतात, तेव्हा मला सांगा, त्या पालकांना आम्ही कसं सांगायचं की तुम्ही प्रयत्न करा? मला वाटतं सरकारची आणि न्याय व्यवस्थेची ही पहिली जबाबदारी आहे की जे हरवलेला विश्वास आहे तो पुन्हा एकदा संपादन केला पाहिजे। एवढीच एक छोटीशी मागणी आहे। एनटीएने जर चूक केली असेल तर त्यांनी येऊन कबूल करावी की ही चूक झालेली आहे, झालं एवढंच अपेक्षित आहे आणि पुढच्या वर्षीपासून काय करणार आहात हे ठोसपणे तुम्हाला समोर येऊन सांगायचं आहे। मला असं वाटतं आपण सर्वांनी जागरूक होऊन सरकारला आणि व्यवस्थेला हा प्रश्न विचारला पाहिजे। आपण आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे, कारण की जर आपण काहीच बोललो नाही तर प्रत्येक वर्षी कुणी ना कुणी काही ना काही घोटाळे करत राहतील। हे घोटाळे जोपर्यंत बाकी गोष्टींमध्ये होत होते तोपर्यंत आपल्याला तेवढा फरक पडत नव्हता। जेव्हा एखादा रस्ता बनतोय आणि रस्त्यामध्ये काही घोटाळा होतो तर आपल्याला ठीक आहे, आपण थोडंसं इग्नोर करतो त्या गोष्टींकडे, तिथेही आपण इग्नोर नाही केलं पाहिजे। पण जेव्हा प्रश्न येतो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, तेव्हा आपण जागरूक राहायलाच पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण केलं पाहिजे। जय हिंद।